So I'm again sharing my screen. ओके, आपण ह्याच्या बाबतीत बघितलं हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फरक काय? बेसिकली फार फरक नाहीये. फक्त फुल वेव्ह रेक्टिफायरला आपण जर वेव्हफॉर्म बघितले तर वेव्हफॉर्म तुम्हाला असे दिसतात. फुल वेव्ह रेक्टिफायरला ही इनपुट वेव्हफॉर्म आहे. हे अशा प्रकारची साइन वेव्ह तुम्हाला इनपुटला आहे. आणि का आउटपुट आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये माहिती आहे आपल्याला काय होतं, आपण दोन डायोड वापरल्यामुळं आपल्याला निगेटिव्ह ऑफ सायकल सुद्धा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून मिळते. करेक्ट. पॉझिटिव्ह ऑफ सायकलला एक डायोड कंडक्ट होतो, निगेटिव्ह ऑफ सायकलला दुसरा डायोड कंडक्ट होतो. परत पॉझिटिव्ह पहिल्या हाफ सायकलला पहिला आणि दुसऱ्या हाफ सायकलला दुसरा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे डायोड कंडक्ट होतात आणि मग तुम्हाला आउटपुट जे मिळतं ते ऍव्हरेज डीसी व्होल्टेज तुम्हाला इथं मिळतं, व्ही ऍव्हरेज. ठीक आहे. तर हाफ आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती फरक आहे? डबल आहे. In case of full wave rectifier, V average will be twice that of average voltage of the half wave rectifier. आपल्याला माहिती आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरचा ऍव्हरेज व्होल्टेज किती? Vmax upon pi. So in case of full wave rectifier, it is double. So it is twice Vmax upon pi. मगाशी आपण बघितलं की आपल्याला जे ऍव्हरेज व्होल्टेज मिळत होतं ते 10 व्होल्ट मिळत होतं. आता या बाबतीत मात्र फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत मात्र तुम्हाला 20 व्होल्ट मिळेल डीसी. ठीक आहे. तुमचा ऍव्हरेज व्होल्टेज आता डबल झालं कारण वेव्ह डबल झाली आउटपुटला. दोन निगेटिव्ह हाफला आपल्याला वेव्ह मिळत नव्हती हाफ वेव्ह रेक्टिफायरला कारण एकच डायोड होता. इथं दोन डायोड वापरल्यामुळे काय झालं, दोन्ही हाफ सायकल्स आपल्याला मिळाले. पॉझिटिव्ह हाफ सायकल पण मिळाली आणि निगेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करून सुद्धा मिळालं. त्याच्यामुळे आपला ऍव्हरेज व्होल्टेज डबल झाला. हाफ वेव्ह रेक्टिफायरला 10 व्होल्ट मिळत होतं, फुल वेव्ह रेक्टिफायरला आपल्याला 20 व्होल्ट मिळालं. इज द ऍडव्हान्टेज ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके. सो आय विल ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर फुल वेव्ह रेक्टिफायर अगेन युजिंग सर्किट मेकर. आता मी हाताने काढत नाही, सर्किट मेकरचा वापर करतो. सर्किट मेकर मध्ये आपण फुल वेव्ह रेक्टिफायर कसा काढतो, इथं सिलेक्ट करतो कॉम्पोनंट. ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉम्पोनंट मध्ये जातो, ह्याच्यात डायोड आहे, ह्या डायोड्स, ह्यामध्ये हा डायोड सिलेक्ट करतो आपण. ह्यातला कुठला डायोड सिलेक्ट करतो, शक्यतो आपण 4001 ही सिरीज 4001 to 4007 यापैकी कुठलाही डायोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा सिलेक्ट करू शकता, हा सिलेक्ट. ठीक आहे. फक्त फरक कुठे आहे, त्यांच्या व्होल्टेज मध्ये फरक आहे बघा. हा 1000 व्होल्ट पर्यंत चालतो 4007. 4001 फक्त 50 व्होल्ट पर्यंत चालतो. ठीक आहे. जर तुम्ही डायरेक्टली 230 व्होल्ट वापरणार असाल ना व्होल्टेज,
तर तुम्हाला कुठला लागेल, कमीत कमी 400 व्होल्टचा डायोड लागेल, 4004 लागेल. आणि जर तुम्ही सेकंडरी वापरणार असताल जिथं व्होल्टेज कमी आत्तासारखं 23 व्होल्ट 25 व्होल्ट, तर मात्र तुम्ही 50 व्होल्ट किंवा हे 100 व्होल्ट पैकी कुठलाही डायोड सिलेक्ट केला तरी चालेल. तिथं आम्ही हा डायोड प्लेस करतो. ठीक आहे, याला थोडस मोठं करतो थोडं. ओके, आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायर तयार करायचा आहे. म्हणजे किती डायोड लागणार आहे? 2 डायोड लागणार. अजून एक डायोड घेतो, अजून एक डायोड घेतो आणि तो इथं ठेवतो. येस. त्यानंतर आपल्याला एसी देण्यासाठी जनरेटर लागणार आहे. त्यामुळे मी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जातो, अॅनालॉग मध्ये सिग्नल जनरेटर सिलेक्ट करतो आणि प्लेस करतो. आता मला 2 सिग्नल जनरेटर लागतील, कारण एक पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल. तर मी मागच्या वेळेस मी दाखवलं होतं तुम्हाला, हे 2 जनरेटर्स मी वापरतो. येते लक्षात? लोड रेजिस्टन्स लागणार आहे आपल्याला. रेजिस्टर मध्ये जाऊ शकता तुम्ही डायरेक्टली. कुठं रेजिस्टर दिसतंय बघा इथं, यातला खालचा हा रेजिस्टर आपल्याला पाहिजे. त्याला जर मला उभा करायचं असेल तर राईट क्लिक करा, माऊस राईट क्लिक केला की हा उभा होतो आणि मग मी प्लेस करू शकतो असं. करेक्ट. त्यानंतर मला एक ग्राउंड लागेल. ग्राउंडला मी कसं सिलेक्ट करणार? सोर्सेस मध्ये जावा, सोर्सेस मध्ये हा लिनियर मध्ये जावा. लिनियर मध्ये तुम्हाला ग्राउंड दिसेल. हे ग्राउंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. त्यानंतर मला अजून एक ग्राउंड लागेल. अजून एकदा ग्राउंड सिलेक्ट करतो. इथं लागेल मला ग्राउंड. कशासाठी लागते मी सांगतो तुम्हाला. आता मी हे कनेक्शन करतो सगळे. हा डायोड कनेक्ट केला. खालच्या बाजूला हा निगेटिव्ह हाफ सायकलचा डायोड आहे. हा कनेक्ट केला. त्याच्यानंतर हे 2 डायोड अगोदर कनेक्ट करून घ्यायचे. हा कनेक्ट करून घेतला. त्यानंतर हा लोड रेजिस्टन्स जोडला. हे 2 डायोडचे कनेक्शन जे आहेत एकत्र केले आपण, ते आउटपुट झालं आणि हे ग्राउंडला जोडलं. त्यानंतर हे 2 एकत्र केले आपण. एका पहिल्या जनरेटरचं निगेटिव्ह आणि दुसऱ्या जनरेटरचं पॉझिटिव्ह एकत्र केले आणि ते ग्राउंडला जोडले. हे कशासाठी केलं आपण असं? 2 जनरेटर कशासाठी वापरलं? 2 जनरेटर म्हणजे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरल्यासारखे. आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वापरत होतो आतापर्यंत. करेक्ट. हो का? ट्रान्सफॉर्मर मी असा वापरत होतो. ही प्रायमरी साईड आणि इथं सेकंडरी साईड. आपल्याला माहिती
फुल वेव्ह रेक्टिफायरच्या बाबतीत सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो. म्हणजे ही वाइंडिंग आहे पूर्ण. समजा हे 100 टर्न आहेत तर 50 टर्न्सला वर 50 टर्न आहेत आणि खालच्या बाजूला 50 टर्न्स आहेत. तर हा सेंटर येत दोन्हीचा मध्य. हे वरचं आहे ते V-in-1 म्हणून काम करेल आणि खालची बाजू आहे ती V-in-2. करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू सेंटर आपण धरतो. म्हणजे दोन एसी सोर्स जोडल्यासारखे झाले. हा एक एसी सोर्स आहे आणि हा निगेटिव्ह एसी सोर्स. हे ज्यावेळेस पॉझिटिव्ह चाललेला असेल त्यावेळेस हा निगेटिव्ह चाललेला असतो, हा मायनस मध्ये चाललेला असतो. त्यासाठी आपण इथं पण तसंच दाखवलेलं आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. म्हणजे हा ज्यावेळेस पॉझिटिव्ह चाललेला असेल त्यावेळेस हा निगेटिव्ह चाललेला असतो. आणि ज्यावेळेस हा निगेटिव्ह चालेल, वरचा निगेटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस खालच्याची पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल. बरोबर आहे. ज्याची पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू आहे तो डायोड ऑन होणार, ज्याची निगेटिव्ह हाफ सायकल चालू आहे तो डायोड ऑफ असणार. पहिल्या हाफ सायकलला काय होणार, वरचा पॉझिटिव्ह चाललाय त्याच्यामुळे हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आणि करंट फ्लो होणार डायोड मधनं लोड मधनं ग्राउंडला. निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार, वरच्याचं निगेटिव्ह चाललेलं असेल त्यावेळेस खालचा पॉझिटिव्ह चाललेला असणार. आउट ऑफ फेज आहेत ना दोन्ही. म्हणजे खालचा पॉझिटिव्ह म्हटल्यावर खालचा डायोड आता कंडक्ट होणार, इकडे जाऊ शकत नाही करंट कारण हा डायोड ऑफ आहे, ह्याची निगेटिव्ह हाफ सायकल चालू आहे, त्याच्यामुळे लोड मधनं करंट फ्लो असा होतो. बरोबर आहे. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला वरचा डायोड कंडक्ट होणार, निगेटिव्ह हाफ सायकलला खालचा डायोड कंडक्ट होणार. अशा प्रकारे दोन्ही हाफ सायकल्स तुम्हाला लोड मधनं करंट फ्लो कसा होतोय, एकाच डायरेक्शन मधनं वरनं खाली. लोड मधनं करंट कसा फ्लो होतोय, वरून खालीच फ्लो होतो. पॉझिटिव्ह हाफ सायकल असू दे नाही तर निगेटिव्ह हाफ सायकल असू. लोड मधनं जो करंट फ्लो होतोय तो वरून खालीच होतो. बरोबर आहे. म्हणूनच तुम्हाला ही पॉझिटिव्ह हाफ सायकल अशी मिळते, निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा वरच मिळते कारण करंट फ्लो एकाच डायरेक्शन मध्ये. सो दिस वी हॅव ऑलरेडी स्टडीड. ओके. आता ह्याचं व्होल्टेज तुम्ही कंट्रोल करू शकता. इथं मला समजा 15 व्होल्ट द्यायचं तर 15 व्होल्ट लिहू शकतो मी. 15 व्होल्ट. इथे मी 50 हर्ट्ज लिहू शकतो. ओके. बघा इथे जनरेटरवर दिसते तुम्हाला -15 +15 पीक व्होल्टेज आणि 50 हर्ट्ज. इथं सुद्धा मी तसंच करू शकतो. याला डबल क्लिक करा, ही विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाली की 15 ला पीक व्होल्टेज आणि इथं फ्रिक्वेन्सी जिथं आहे तिथं 50 हर्ट्जला आणि ओके म्हणा. ओके म्हटलं इथं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. इथं तुम्हाला 15 व्होल्ट +15 -15 इथं दिसेल. सो इट इज क्वाइट इझी. या पार्टला आपण हा जो भाग आहे हा V-in-1 आणि हा जो भाग आहे हा V-in-2. ओके. इथं वाटलं तर लिहितो मी. दिस इज युअर V-in-1 आणि हा जो खालचा भाग आहे तो V-in-2. दोन एसी व्होल्टेजेस.
बरोबर आहे. एक पॉझिटिव्ह चाललेला असेल त्यावेळेस दुसरा निगेटिव्ह चाललेला असणार. ज्यावेळेस हा पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस खालचा निगेटिव्ह चाललेला असणार. नंतर ज्याचं निगेटिव्ह चालू तो डायोड ऑफ असणार कारण रिव्हर्स बायस होणार. ज्याचं पॉझिटिव्ह चाललेलं आहे व्होल्टेज तो डायोड फॉरवर्ड बायस असणार, तो ऑन असणार, त्याच्यातनं करंट फ्लो. जो रिव्हर्स बायस असेल त्यातनं करंट फ्लो होणार नाही. इन दिस वे यू कॅन एक्सप्लेन. मागच्या वेळेस मी सिम्युलेट करून दाखवलं होतं तुम्हाला, सिम्युलेशन करून दाखवलं होतं. याचं सिम्युलेशन तुम्ही करू शकता. सर्किट मेकर मध्ये फॅसिलिटी आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्युलेशन मोड मध्ये जावं लागेल. अनालिसिस सेटअप, अनालिसिस सेटअप मध्ये ह्याला क्लिक करा, ट्रान्झिएंट अनालिसिस, ह्याला रन अनालिसिस मध्ये. रन अनालिसिस म्हटलं की हे अनालिसिस करून दाखवलं तुम्हाला की आउटपुटला कसे वेव्ह मिळणार, इनपुटला कशी वेव्ह असणार आहे, हे सगळं तुम्हाला एका ह्याच्यात दिसेल, एका विंडो मध्ये ते सगळं दिसेल. हा इथं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. इथली वेव्ह बघू अगोदर आपण. ही साईन वेव्ह आणि खालची साईन वेव्ह बघू, दोन्ही एकाच वेळेस बघू. शिफ्ट दाबा आणि क्लिक करा. हा काय दिसतंय, ज्यावेळेस वरची पॉझिटिव्ह चालली त्यावेळेस पिवळी वेव्ह आहे ती निगेटिव्ह चाललेली. याचा अर्थ दोन्ही आउट ऑफ फेज आहेत, 180 डिग्रीज आउट ऑफ फेज आहेत दोन्ही वेव्ह. ठीक आहे. आणि तिसरी वेव्ह आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. इथं शिफ्ट दाबून इथं क्लिक करा आउटपुटला. हा इथं तुम्हाला तिसरी ग्रीन वेव्ह दिसते बघा. हा ब्ल्यू वेव्ह दिसते बघा. ही फुल वेव्ह रेक्टिफाईड आउटपुट आहे. करेक्ट. ही जी आहे ती VIN1, येलो जी आहे ती VIN2 आणि ही निळी जी दिसती ही आउटपुट. सगळं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आपण इथं मोजू सुद्धा शकतो की हे किती, पिक टू पिक व्हॅल्यू किती इनपुटची आणि आउटपुटची. इथं C आणि D इथं हे आहे बघा, अँकर्स आहे तिथं बघा. हे C आणि हा D. इथं तुम्हाला C मायनस D दिसेल. इथं 30 व्होल्ट झालेलं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. बघा सॉरी, इथे तुम्हाला C मायनस D दिसते. हे 30 व्होल्ट आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला आउटपुटचं पीक व्होल्टेज मोजायचं असेल समजा, आउटपुटचं, तर हे अँकर्स इथं आणा याच्या वरच्या पीक व्हॅल्यूला आणि खालचा अँकर खालच्या 0 लेवलला. आता बघा C आणि C मायनस D किती दिसतंय. आता बघा 14.17 दाखवते. ओके 14.17 दाखवते. सो तुम्ही म्हणताल बरोबर आहे का व्हॅल्यू, बरोबर आहे का व्हॅल्यू. तर आपल्याला माहिती 15 व्होल्ट पीक टू पीक आहे, +15 -15 याचा अर्थ
पीक व्होल्टेज 15 व्होल्ट आहे, बरोबर आहे. तर तुमचं आउटपुट ऍव्हरेज किती मिळणार आहे? 2 इंटू व्ही मॅक्स किंवा व्ही पीक अपॉन पाय, 2 गुणिले व्ही पीक आहे 15 भागिले 3.142, बरोबर आहे. नाही सॉरी, हा पीक व्होल्टेज आहे, बरोबर आहे. पीक व्हॅल्यूज होती नाही. बरोबर, त्याचे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता आणि बघू शकता. तर हे आपण नुसतं थिअरॉटिकली बघत नाही, तर प्रॅक्टिकली आपण ते करून बघतोय सगळं, आणि प्रॅक्टिकली आपल्याला दिसतंय ते फुल वेव्ह रेक्टिफायर सगळं दिसतंय. So I think I will stop here because the time is completed. Time is over. I will stop sharing the screen. तुमचा पुढचा पिरियड असेल तर तुम्ही जाऊ शकता पुढच्या पिरियडला. तुमचा पुढचा पिरियड असेल तर तुम्ही मीटिंग सोडून पुढच्या पिरियडला जॉईन होऊ शकता. ओके, सो विल एंड द मीटिंग हिअर, विल कंप्लीट इट हिअर. झालं ना सर? हो झालं ना, सांगितलं की मी. तुम्ही पुढच्या तेच पिरियडला म्हणलं नाही. मगाशी अनाऊन्स केलं मी. तुमच्या पुढच्या ती बघितलं मी, पण ते लिव्ह केलं नाही म्हणून म्हणलं ते थांबलो लिव्ह होतो. केलेलं नव्हतं, माझा रेकॉर्डिंग चालू आहे ना इथं, त्यामुळे थांबलो होतो मी. तुम्ही मला लिव्ह करू वाटलं शकता. हा ठीक आहे. ती तुम्ही सूचना आहे काय वाटलं म्हणून मी थांबलो. हा नाही नाही, तुम्ही लिव्ह करू शकता, पुढच्या याला जावा तुम्ही पिरियडला जॉईन. ठीक आहे. ओके.